नमस्कार, स्कूल ट्यूटर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात आधी बघूया की ट्यूशन्स तुम्ही कधीपासून सुरू करू शकता आणि ट्यूशन्स कशा प्रकारे सुरू करू शकता आणि फीस जास्तीत जास्त फीस कशी घेऊ शकता। तर सर्वात आधी पॅरेंट्सचे काही प्रश्न असतात, त्याचं उत्तर कशा प्रकारे द्याल तुम्ही। तर आपण बघूया सर्वात आधी की ट्यूशन्स कधी सुरू करायचे आहे। ट्यूशन सुरू करायचे आहे 1 जूनपासून। का बरं? तर बघा की जेव्हा आपण ट्यूशन्स शाळा सुरू झाल्यानंतर करत असतो तेव्हा ऑलरेडी मुलांचं डिसाईड झालेलं असते पॅरेंट्सचं की ट्यूशनला कुठे पाठवायचं। पण आपण काय करायचं, आपण 1 जूनपासून जसं शाळेचा टाईमटेबल आहे किंवा आपण म्हणू शकतो की शाळा कधी सुरू होणार आहे, तर 16 जून असं म्हटलं जातं की 16 जूनपासून मुलांची शाळा सुरू होईल। पण त्याआधी आपण 1 जूनपासून अगर ट्यूशन सुरू केल्या तर जास्तीत जास्त मुलं आपल्याकडे येणार। त्याचं कारण म्हणजे असं की 1 जूनपासून मुलांना माहीत होते, जे आजूबाजूवाले आहे आपले नेबरहूड आहे त्यांना माहीत पडते की हां आपण ट्यूशन्स घेत आहोत। दुसरी गोष्ट की खूप पॅरेंट्सचं म्हणणं असतं की आतापासून ट्यूशन काय घ्यायची आहे, काय गरज आहे आतापासून, शाळा तर लेट सुरू होते। तर त्याचं कारण असं की 1 जूनपासून 15 जूनपर्यंत असं समजा की 15 जूनपर्यंत तुम्ही त्यांचं बेसिक्स घेऊ शकता। तुम्हाला कळते की मुलगा कसा आहे अभ्यासात, मुलं हुशार आहे नाही आहे, त्याला कुठल्या प्रकारे शिकवायचं आहे, कुठली मेथड त्याच्यासाठी यूज करायची आहे हे आपल्याला कळेल। ठीक आहे, तर सर्वात आधी 1 जूनपासून शाळा सुरू ट्यूशन सुरू करायच्या। त्यानंतर फीस किती घ्यायची आणि जे कोणी नवीन घेत असेल ट्यूशन्स त्यांच्यासाठी हे खास एक महत्त्वाचं म्हणजे ट्यूशन्स तुम्ही जेव्हा सुरू करत असाल तर डेफिनेटली तुमच्याकडे एकाच वेळी खूप मुलं येणार नाही। तर स्टार्टिंगला जे नवीन सुरू करत आहे त्यांच्यासाठी तुम्हाला फीस कमी ॲज कंपॅरिझनमध्ये जे दुसरे ट्यूशन टीचर्स आहे जे तुमच्या आजूबाजूला ट्यूशन घेत आहे त्यांच्यापेक्षा तुम्हाला ट्यूशन फीस कमी ठेवावी लागणार। आणि तुम्ही स्टेटस अपलोड करू शकता, कारण की नेबरहूडमध्ये ऑलरेडी तुमचा नंबर असतेच तर त्यांना पण कळेलच की तुम्ही ट्यूशन्स घेत आहे, तर डेफिनेटली ते तुम्हाला अप्रोच करू शकतात। बॅनर लावू शकता छोटंसं की हां आम्ही प्री प्रायमरी किंवा प्रायमरी मिडल स्कूलची ट्यूशन्स घेत आहोत। आता नेक्स्ट आहे की फीस सर्वात महत्त्वाची असते, म्हणजे फीजवर डिपेंड असते की तुमची ट्यूशन तुमच्याकडे किती मुलं ट्यूशनला येणार आणि तुम्ही कुठल्या प्रकारे जास्तीत जास्त मुलं आपल्याकडे येऊ शकतात। तर बघा की सर्वात आधी फीस म्हणजे खूप नॉमिनल फीस आहे की 500 रुपीज फीस तर घेणेच आहे। कोणाची? प्री प्रायमरीची फीस आत्ता पण असतात की लोक म्हणतात की 100 रुपये खूप झाले, पण असं नाही आहे। आपण 100 रुपये फीस घ्यायची नाही आहे। 100 खूप ठीक आहे। तुम्ही विलेज एरियामध्ये राहत असेल तर 300 रुपीजपासून तुम्ही सुरू करू शकता। आणि अगर तुम्ही टाऊनमध्ये असेल म्हणजे फीस कुठल्या याच्यावर डिपेंड राहणार की तुम्ही कुठल्या टाईपच्या एरियामध्ये राहत आहे, तुम्ही सिटीमध्ये राहत आहे की टाऊनमध्ये राहत आहे, कुठल्या प्रकारच्या एरियामध्ये तुम्ही राहत आहे। तर बेसिकली 500 रुपीज प्री प्रायमरीसाठी फीस पाहिजेच। ठीक आहे, आता कंपॅरेटिव्हली तुम्ही दुसऱ्या टीचर्सपेक्षा वेगळे का आहात, तुमच्याकडे ट्यूशनला का पाठवलं पाहिजे, तर हे सर्वात महत्त्वाचं असते। पॅरेंट्सचं म्हणणं असते हां ते पण ते तेवढीच घेतात मग आम्ही त्यांच्याकडे पाठवू। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही प्री प्रायमरीची ट्यूशन घेत आहे तेव्हा तुम्ही एश्युअर करा, पॅरेंट्सला विश्वासात घ्या की तुमच्या मुलांना आम्ही फक्त ABCD किंवा A फॉर ॲपल B फॉर बॉल न शिकवता आम्ही काही नवीन गोष्टी पण आहेत ते पण शिकवा। आता कुठल्या नवीन गोष्टी आहेत त्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच, पण तुम्ही रीडिंग स्किल खूप चांगल्याने शिकवू शकता। एक पॅरेंट्सचं असते की त्यांना रीडिंग यायला पाहिजे, इतके छोटे मुलं आहेत तर त्यांना रीडिंग यायलाच पाहिजे। तर तुम्ही ॲश्युरिटी देऊ शकता की हां 3 महिन्याचा मी 3 महिन्याचा टाईम देत असते, कुठल्याही मुलाच्या इम्प्रूव्हमेंटसाठी मी 3 महिन्याचा टाईम घेत असते। तर 3 महिन्यात डेफिनेटली छोटे छोटे सेंटेन्सेस प्री प्रायमरीचे जे मुलं आहेत ते रीड करू शकतात। तर तेवढं तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार। आणि जेव्हा हे मुलं रीडिंग करतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद होतो आणि त्यामुळे तुमच्या ट्यूशन्स म्हणजे आजूबाजूवाल्यांना ते सांगतात आणि त्यानंतर तुमच्या ट्यूशन्स आपोआप वाढतात। त्याच्यानंतर आहे की प्रायमरीची फीस किती असायला पाहिजे। प्रायमरीची फीस 800 to 1000 रुपीज असायलाच पाहिजे।
कारण तर पॅरेंट्स म्हणतात की नाही शाळेत जे शिकवत आहे तेच ते शिकवत आहे, तुम्ही बाकी काय करताय? तर नाही, तुम्ही असं करायचं नाही आहे. तुम्ही बेसिकली एका क्लासचे 4 ते 5 मुलं असतात किंवा 10-12 मुलं असतात, तर त्यांचा एक ग्रुप असते. तर त्या ग्रुपला तुम्हाला जे लेसन आहे ते शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन करणे, कन्सेप्ट्स एक्सप्लेन करणे हे तुम्हाला करायचं आहे. कारण मुलांना शाळेत मुलं जातात पण त्यांना कन्सेप्ट क्लिअर होतात नाही होत हे त्यांना हे माहिती नसते. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे की तुम्हाला सर्वात आधी त्यांचे कुठलाही लेसन आहे ते बेसिकली तुम्ही आधी वाचून घ्या आणि त्याचे कन्सेप्ट्स क्लिअर करा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता पॅरेंट्सला की आम्ही कन्सेप्टसुद्धा क्लिअर करून देत असतो की सायन्स आहे, SST आहे, या सर्व गोष्टी फक्त आम्ही क्वेश्चन आन्सर्स रीड करायला लावत नाही, लर्न करायला लावत नाही, तर आम्ही लेसन पण समजून देत असतो. त्याच्यामुळे काय होत असते की पॅरेंट्सला असं वाटतं की एक्सप्लेनेशन पार्ट पण ट्युशनमध्ये होत असते. एक्सप्लेनेशन, रीडिंग आणि त्यानंतर लर्निंग. ठीक आहे, म्हणजे मुलांना काय जातो, खूप इझी जातो लर्न करायला. त्यानंतर आहे की मिडल स्कूल म्हणू शकतो. 5th, 6th, 7th जे फीस आहे ते 1000 to 1200 किंवा 1300 अशी असायला पाहिजे. तर तुम्ही तेवढी फीस घेऊ शकता आणि तेच आपलं काय सांगायचं आहे की आम्ही एक्सप्लेन करू. एक्सप्लेनेशन पार्ट पहिले राहील, त्यानंतर रीडिंग राहणार, मुलांची रीडिंग पण बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर आहे तर ते आहे लर्निंग पार्ट. आणि प्रत्येक हफ्त्याला, प्रत्येक वीकला आमची टेस्ट होईल. जे कुठले पण लेसन्स होणार त्यावर आम्ही टेस्ट घेऊ, तुम्हाला अपडेट देऊ की या टेस्टमध्ये याला एवढे मार्क आहे, हे त्याचं इम्प्रूव्हमेंट चेक करू. त्याचं इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पण कळणार. तर या इम्प्रूव्हमेंट बेसिसवर तुम्ही प्रत्येक वीकला अगर तुम्ही पेपर घेत असाल आणि मुलांना कंपल्सरी करायचं आहे की त्यांना काय करायचं आहे, पॅरेंट्सची साईन आणायची आहे. पॅरेंट्सची साईन आली तर पॅरेंट्सला वाटते की अपडेटेड राहतात पॅरेंट्स की माझा मुलगा कसा अभ्यास करतो आहे, त्यांना पण आनंद होत असते. तर या प्रकारे तुम्ही चांगली फीज आकारू शकता. आणि बेसिकली रिझन्स जे द्यायचे आहे, तुम्ही एवढी फीज घेत आहेत त्याची, तर सर्वात आधी आहे की आम्ही एक्सप्लेनेशन करतो, फक्त लर्निंग पार्ट घेत नाही. त्यानंतर रीडिंग पण आमच्या ट्युशनमध्ये होत असते, त्यानंतर लर्निंग पार्ट असते, लर्निंग पण आम्ही घेत असतो. आणि त्यानंतर प्रत्येक वीकला 2 सब्जेक्ट्सची टेस्ट होत असते. आणि एक्झाम्स जसे शाळेचे एक्झाम्स आहे त्या फॉर एक्झाम्पल अगर शाळेचे एक्झाम 17 जूनपासून सुरू होत आहे, आपण एक्झाम्पल घेत आहे मी, 17 जूनपासून सुरू होत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तोच टाईम टेबल फॉलो करून 11 जूनपासून तुम्हाला एक्झाम घ्यायची आहे ट्युशनमध्ये. तर त्याप्रकारे काय होणार की तुम्ही जे काही टेस्ट घेणार तर तुम्हाला लक्षात येणार आणि पोर्शन कुठलं राहणार तेच राहणार जे शाळेचं राहणार. तर त्यांनी काय होणार, मुलं चांगल्या प्रकारे प्रिपेअर होऊन जाणार आणि कुठल्या गोष्टीत ते चुकत आहेत ते तुम्हाला कळणार आणि त्यामुळे तुम्ही मुलांमध्ये चांगलं इम्प्रूव्हमेंट करू शकतात आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुले तुमच्याकडे येऊ शकतात. तर हे होत्या बेसिकली या गोष्टी करू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ट्युशन्सशी रिलेटेड आणि शाळेशी रिलेटेड, टीचिंगशी रिलेटेड मी व्हिडिओज बनवत आहेत. तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.